सर्व उपासक उपासिका आणि कामसेत ते लोणावळापर्यंत या ठिकाणी उपस्थित उपासक उपासिका आहेत आणि बऱ्याच वर्षापासून हे सगळे कार्यरत आहे. या ताई काळेवाडीमध्ये असताना सुद्धा त्यांचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि जसं आपल्या माहेरी आले का सासरी आले तुम्ही? माहेर आहे नाही? हां, तुमचं आणि हे सासर. सासरी आल्यानंतर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या महिला मंडळबरोबर हे काम सुरू केलेलं आहे. आणि उपासिका सुजाता वाघमारे, तुम्ही ते सगळे ओळखता त्यांना. त्यांचं जे काही समर्पण आहे धर्माबद्दल, काम करण्याची जी पद्धत आहे, मनमोकळीपणा, मनाची व्यापकता, या सगळ्या गोष्टी या सर्वच उपासिकामध्ये आपल्याला दिसतं. ज्यांनी ज्यांनी आता गाणे गीत धर्माचे सादर केले, खूप छान मनोभावे असे गीत, श्रद्धायुक्त गीत या सगळ्यांनी सादर केलेले आहे. आपण हा वर्षावास कालावधी जो तुम्ही पूर्ण केला आणि या ठिकाणी आज वर्षावास समाप्तीनिमित्त आपण सगळे एकत्रित आहोत. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत हा वर्षावासाचा कालावधी आहे. आणि हा कालावधी कमीत कमी आता भंतेजी ज्या विभागातून आहे त्या विभागात तर महिना 2 महिने अश्विनी पौर्णिमेनंतर कार्यक्रम चालतात. आताही चालू आहे. तिकडले लोक बोलवत आहेत मलाही, पण आता माझं नियोजन नाही झालं. फक्त आता काय करायचं, जायचं ना जायचं ते डोक्यामध्ये आहेत नाही. तर आज पूर्ण जगामध्ये या वर्षावासाचे कार्यक्रम चालू आहेत. थायलंडमध्ये चालू आहे, म्यानमारमध्ये चालू आहे, श्रीलंकेमध्ये चालू आहे, कंबोडिया आदी देशामध्ये चालू आहे. तर त्या पारंपरिक जे लोक आहेत त्या अशाच पद्धतीने ज्या ठिकाणी भिक्खू वास्तव्याला असतात आणि वर्षावास करतात त्या ठिकाणी हा कार्यक्रम समापन होत असतो. आणि तुम्ही विशेष करून कामसेत विभागामध्ये खूप चांगलं काम चालू आहे. तुमच्या साड्या बघितल्या तर वाटतं की सगळी एकता आहे, कोणाची भांडणं वगैरे नाही, वादविवाद नाही. कारण तर साड्या निवडतानाच भांडणं सुरू होतात ना, असं पाहिजे, तसं पाहिजे, हा कलर पाहिजे, त्या कलर पाहिजे. परंतु ह्या सगळ्या साड्या तुम्ही जे परिधान केलेल्या खूप छान आहे. तुमच्या सगळ्यांच्या विचाराने त्याचं सिलेक्शन झालं असेल आणि खूप छान आज उत्साहाने तुम्ही या ठिकाणी वर्षावास समारोह करत आहात. तुम्हाला 1 वाजता भोजन पण घ्यायचं आहे, कारण काही लोक नाश्ता करून आलेले असतील. त्यामुळे मी टाईम लक्षात ठेवूनच तुमच्यासमोर बोलणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की भगवान बुद्धांचं जे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन आहे ते 4 आर्य सत्यावर झालेलं आहे. आणि ते धम्मचक्र प्रवर्तन बुद्धत्व प्राप्तीनंतर तथागताने सारनाथ वाराणसी या ठिकाणी त्यांनी पंचवर्गीय त्यांचे सुरुवातीचे जे शिष्य आले त्यांना 4 आर्य सत्याचा उपदेश केलेला आहे. कमीत कमी आपण सर्वांनी, मी वारंवार प्रवचनात लोकांना सांगत असतो की 4 आर्य सत्याचं वाचन करणं खूप गरजेचं आहे, त्याला समजणं खूप गरजेचं आहे. हे प्रथम धम्मदेशना आहे बुद्धांची आणि या धम्मदेशनेच्या आधारेच सर्व तत्त्वज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान उभा राहिलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन जे सूत्र आहे त्या सूत्राचा व्यवस्थित अभ्यास करा. आणि तुम्हाला मी बऱ्याच वेळा प्रवचनात काय मी बोलत असतो, लोकांना सांगतो की अभ्यास करण्याची एक पद्धत असते की त्याचे शब्द काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, हे सगळं वाचायला मिळेल. कारण एक एक शब्दाच्या पाठीमागे तात्विक भाग जोडलेला आहे, एक एक शब्दाच्या पाठीमागे इतिहासाची भूमिका जोडलेली आहे. एवढंच नाही तर पूर्ण जातक कथाही त्या शब्दाच्या पाठीमागे जोडलेल्या आहे. आणि म्हणून या ठिकाणी बौद्ध परंपरेमध्ये येणारे जे काही शब्द असतील ते शब्दाचा अर्थ आणि त्याची व्याख्या जर माहीत असेल तर आपण बुद्ध वचन चांगल्या प्रकारे समजू शकतो, अन्यथा नाही समजू शकतो. आणि म्हणून प्रथम आर्य सत्य, द्वितीय आर्य सत्य, तृतीय आर्य सत्य, चतुर्थ आर्य सत्य, या 4ही आर्य सत्याकडे आपण विशेष करून व्यवस्थित अभ्यास करायचा. कारण याच्यामध्ये भगवान बुद्धांनी पहिल्याच आर्य सत्यामध्ये मानवी आणि सत्वांच्या दुःखाचं विश्लेषण केलं विस्तारपूर्वक. एवढं सूक्ष्म विश्लेषण तुम्हाला अन्य दर्शनामध्ये पाहावयास मिळत नाही. त्या लोकांनी दुःखाचा भाग काही गोष्टी चर्चा केलेली आहे, परंतु बुद्धांनी जेवढं दुःखावर भर दिलेला आहे, दुःख काय आहे, किती प्रकारचे दुःख आहेत आणि मानव, पशु, पक्षी, सत्व आदी एवढंच नाही, दृश्य अदृश्य जगता विषय सुद्धा
भगवान बुद्ध दुःखाचं विश्लेषण करताना दिसतात. ते बहुचक्रात्मकी आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहतो, ज्याला द्वादश निधनाच्या आधारे, प्रतित्य समुत्पादाच्या आधारे त्याचं विश्लेषण, स्पष्टीकरण, त्याचा विस्तार आपल्याला हा सगळा समजू शकतो. आणि म्हणून हे दुःख आर्य सत्यामध्ये जे बुद्ध बोलतात ते आपल्या सगळ्यांचं दुःख आहे. त्याचप्रमाणे दुसरं जे आर्य सत्य आहे, दुःख समुदय आर्य सत्य, तर याच्यामध्ये ते 12 कारणं सांगतात. त्याला 12 निदान असं म्हणते की दुःख कसं निर्माण होतं त्याची 12 कारणं सांगितलेली आहे आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी त्याची 12 निदानं सांगितलेली आहे, कसं आपण त्याच्यातून मुक्त व्हायचं. आता या ठिकाणी 12 कारणं अशी आहेत. हेतू प्रत्ययाच्या आधारे पण आहे. एक हेतू बनतो, पुन्हा प्रत्यय बनतो. जो प्रत्यय असतो तो हेतू बनतो. त्याला कॉज इफेक्ट म्हणूया समजण्यासाठी. तो कॉज इफेक्ट सारखा तो सिद्धांत दिसतो, परंतु त्याच्याही पेक्षा गहन सूक्ष्म अधिक तो प्रतित्य समुत्पादाचा जो सिद्धांत आहे तो आपण लक्षात घेतलं पाहिजे. की भगवान बुद्धांनी दुःखाची कारणं सांगितलेली. त्यामध्ये पहिल्यांदा नंबर 1 जे येतं अविद्या, अज्ञान. तर भगवान बुद्ध ते अज्ञान आवरण लोकांच्या, मनुष्याच्या, सत्वांच्या चित्तावर, मनावर अज्ञानाचं आवरण असल्यामुळे तो कर्म करत जातो. आणि सगळं तसंच अज्ञानमुळेच आपलं कर्म करतं. आपल्याला विशेष अजून यथार्थ स्वरूपाचं ज्ञान नाही, व्यावहारिक पण नाही आणि परमार्थिक पण ज्ञान नाही. आणि त्यामुळे आपल्यावर अज्ञानाचं जे आवरण आहे ना ते दूर करण्यासाठी बुद्ध सांगतात. आणि म्हणून त्यांनी प्रज्ञेचा उपदेश केला. प्रज्ञा जी आहे त्याला प्रकाश म्हटलेला आहे, आलोक म्हटलेला आहे. प्रज्ञा जी आहे ते सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशापेक्षा श्रेष्ठ आणि गहन आणि सूक्ष्मपणे ती प्रज्ञेचा प्रकाश आपल्याला त्या ज्ञानापर्यंत पोहोचू शकतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अविद्या हे आपल्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचं जे आवरण आहे आणि त्या आवरणामुळे आपण सगळे दुःखी आहोत. आणि म्हणून इथे ते आवरण नष्ट करण्याचा उपाय भगवान बुद्धांनी सांगितलेले. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी क्लेशाचा भाग आहे, तृष्णा आहे. आता हा जो तृष्णा आहे किंवा उपादान आहे, या तृष्णा आणि उपादानामुळे सुद्धा आपल्या जीवनात दुःख होतं. अविद्यामुळे क्लेश निर्माण करतो आपण, अज्ञानामुळे क्लेश निर्माण करतो. आणि जे काही कायिक, वाचिक आणि मानसिक हे त्रिविध जे आपलं कर्म असतं आणि त्या कर्माच्या पाठीमागे या लोभ, द्वेष, मोह ह्या विकार असतात आणि आपण ते कर्म करतो आणि दुःखाच्या पलीकडे काही सापडत नाही. म्हणून व्यावहारिक जीवन जगत असताना ज्यादा तर आपण असं पाहतो की आपण सुखासाठी धडपडत राहतो पण दुःखच येतं. असं एकही गोष्ट नाही की आपण सुखासाठी धडपडत नाही. एकही हालचाल, एकही कर्म, कायिक, वाचिक, मानसिक सगळे कर्म आपण सुखासाठीच करत असतो, परंतु दुःखाच्या पलीकडे काही सापडत नाही. त्याला भगवान बुद्ध म्हणतात, ज्याला आपण सुख समजतो ते सुख मानत नाही, ते दुःखच आहे असं त्यांचं मत आहे. आणि म्हणून इथे त्यांनी विपसनाच्या द्वारे हे स्पष्ट केलेलं आहे. सुख वेदना, दुःख वेदना, असुखा अदुःखा वेदना या 3 प्रकारच्या वेदना सर्व इंद्रिय, शरीर आणि मनाला होतात. आणि ह्या ज्या वेदना आहेत त्या असं नाही की दुःखच आहे असं म्हणतात, सुख पण आहे. परंतु त्यांचं असं मत आहे की या वेदनेतून तृष्णा निर्माण होते आणि तृष्णेतून दुःखच निर्माण होतं. आणि म्हणून त्यांनी या सुखाची कल्पना व्यावहारिक दृष्टिकोनातून जरी असली तर त्यांनी सांगितलं की ते सुख नसून ते दुःखच आहे. त्याचं रूपांतर दुःखामध्येच होणार असतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये क्षणिक सुख आहे आणि ते क्षणिक सुख जर पाहिलं तर नंतर ते दुःखामध्येच रूपांतर होताना आपल्याला दिसतं. म्हणून दुःखाची कारणं अविद्या आहे, दुःखाचं कारण क्लेश आहे, दुःखाचं कारण कर्म आहे. आपण जे कायिक, वाचिक माणसं कर्म करतो ना त्याच्यातूनही दुःख निर्माण होतं, त्याच्यातूनही समस्या निर्माण होतात, त्याच्यातूनही प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणून या 3 ठिकाणी विशेष करून काम करायचं. आणि भगवान बुद्धाने जेव्हा उपदेश केला या 3 ठिकाणाच्या गोष्टीला विशेष लक्ष ठेवून ते उपदेश करतात. या ठिकाणी पहिला आहे अविद्यातून मुक्त होणं, दुसरा आहे की क्लेशातून आपल्याला मुक्त होणं, तृष्णा आदी उपादान, आणि तिसरा आहे कर्माची सुधारणा करणं. आणि मग त्यांनी भगवान बुद्धांनी कर्म सुधारण्यासाठी पंचशील, अष्टशील, कर्म, 10 कर्मपद, या अष्टांग मार्ग, 10 पारमिता आदी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्याच्या पाठीमागे जी मूळ भूमिका आहे कर्माची सुधारणा करत आपण आपल्या मनापर्यंत पोचतो. आणि मनामध्ये जो मूळ आहे, कर्माचं मूळ आहे, क्लेशाचं मूळ आहे, दुःखाचं मूळ आहे, लोभ, द्वेष आणि मोह याच्यापर्यंत आपण पोचतो. म्हणून पंचशिलाच्या पाठीमागे तोच भाग आहे. जेव्हा हत्या करतो तेव्हा द्वेषामुळे करतो, हत्या करतो तेव्हा आपण मोहामुळे करतो, हत्या करतो तेव्हा लोभामुळे करतो.
पानातिपाता वेरमणी सिक्कापदम समाधियामी. त्या हत्येच्या पाठीमागे हे 3 विकार काम करत असतात. एखादा चिकनच्या दुकानामध्ये किंवा एखाद्या मटनच्या दुकानामध्ये किंवा बकरी कापणं, कोंबड्या कापणं, प्राण्यांची हत्या करणं, त्याच्या पाठीमागे काय असतं? लोभ असतो, पैसा मिळावा. हे मटण विकलं तुम्हाला पैसा मिळेल, धन मिळेल, संपत्ती मिळेल, म्हणून माणसं अशा प्रकारचा व्यवसाय करताना आपल्याला दिसतं. म्हणजे या ठिकाणी लोभ कारण असतो. त्याचबरोबर द्वेष कारण असतो. कुणाचा तर खून झाला तर काय कारण आहे? द्वेष कारण आहे. आजकाल स्त्रिया सुद्धा खून वगैरे करतात बरं का, नाही असं म्हणता येईल, तुम्ही नाही, बाहेर जगाचं बोलतो. म्हणजे या ठिकाणी त्याच्या पाठीमागे द्वेष असतो. त्याचप्रमाणे मोहसुद्धा असतो. मोहाने कशी माणसं हत्या करतात? मोह म्हणजे पूजा अर्चामध्ये कोंबड्या कापणं, बकरी कापणं, हाल्या कापणं, रेडा वगैरे असतो ना तो. तर ह्या सगळ्या गोष्टी करणारे जे लोक असतात या मोहामुळे करतात. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात ह्या सगळ्या विकाराच्या पाठीमागे, कर्माच्या पाठीमागे हे 3 विकार काम करत असतात. अदिनदाना वेरमणी सिक्कापदम समाधियामी. अदिनदाना म्हणजे चोरी करणं असं म्हणू आपण सर्वसाधारण भाषेमध्ये. त्याच्या पाठीमागे हे 3च विकार काम करतात. एक लोभ काम करतो. लोभामुळे पतीच्या खिशातले पैसे पण चोरणाऱ्या उपासिका असतात. उपासिका पत्नी असतात. उपासिका म्हणतात, उपासिका पंचायतीत गरम राहतात. उपासिका म्हटलं तर गडबड होईल ना. तर पतीच्या खिशातले पैसे पण कधी चोरतात? आंघोळीला गेलं, त्याशिवाय तपासायला भागच नाही ना आपल्याला. तोही बाबा खूप हुशार असतो, त्याला माहीत असतं की पॅन्ट कुठे ठेवायची, आणि तोही अशा आयडिया करून व्यवस्थित ठेवून जातो. पण पत्नी बघते अशी ठेवलेली आहे, पॅन्टचं बक्कल इकडं आहे, एक पाय खाली आलेला, एक पाय वर, तसंच बघायचं, व्यवस्थित काढायचं, तसंच लावायचं. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एखादी चोरी जरी असेल तर त्या लोभामुळे करतो. कधी कधी लोक सराफाच्या दुकानामध्ये जातात, असं बऱ्याच वेळा व्हिडिओ वगैरे आपण पाहतो. आणि सराफाच्या दुकानात बसत बसत ते लोभ असतो ना खूप त्या सोन्याचा ह्याचा धनाचा, केव्हा ती हार चोरेल हे सांगता येत नाही, म्हणजे लोभामुळे. म्हणून या ठिकाणी चोरीच्या पाठीमागे लोभ, द्वेष, मोह असतो. कधी कधी आपल्या शेजाराची भांडणं झालेली असतात, मग आपल्या द्वेष वाढलेला असतो. मग पोराला सांगतात जा त्यांचा तो तवाच उचलून आण, पूर्वांत तवा उचलून आहे ना. मग हे कशामुळे झालं? चोरी द्वेषामुळे झालेली, मोहामुळे सुद्धा होतं. पण अशा अनेक पाहिलं तर भगवान बुद्धांनी सांगितलं आपण जेवढे काही वाचिक मानसिक वाईट कर्म करतो त्या कर्माच्या पाठीमागे लोभ, द्वेष आणि मोह असतो. या तिन्हीला मिळून तृष्णा असं होते. हे दुःखाचं मूळ. म्हणजे किती साधी गोष्ट आहे, परंतु आपल्या त्या लक्षात येत नाही, रोजच्या जीवनामध्ये लक्षात येत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी आपल्याला पंचशील, अष्टशील, दसशील, अष्टांग मार्ग, 10 पारमिता, पंचधर्मेंद्रिय, पंचबल, सप्तबोधांग आदी सगळ्या या 37 बोधिपाक्षिक धर्म जो आहे ना तो मार्गांग म्हणून आपल्याला उपदेश केलेला. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा अभ्यास करता तुमचा आता अभ्यास चांगलाच राहता, भंतेजी येऊन तुम्हाला प्रवचन वगैरे या ठिकाणी देतातच, परंतु तुम्ही 4 आर्य सत्याचा सगळा उपदेश वाचून काढा. हे पहिलं काम करा. कारण वाचल्याशिवाय बुद्धिझम नाही समजा. ऐकणं ठीक आहे, प्रवचन वगैरे तुम्ही ऐकता, खूप छान. प्रवचनातून शब्दाची काय होते, फोड होते, शब्दाचा अर्थ समजतो, शब्दाची व्याख्या समजतात. असे जे काही प्रवचनकार वगैरे येऊन आपल्याला प्रवचन देतात त्याच्यातून आपल्याला माहिती मिळते. परंतु तुम्ही सुद्धा वाचणं खूप गरजेचं आहे. गप्प बसू नका, वाचत राहा. आता तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्म तर हा ग्रंथ लावतात, चांगली गोष्ट आहे. तो ग्रंथ आपल्याला खूप मार्गदर्शन करणार आहे, प्रेरित करणार आहे, आपल्याला बुद्ध धम्म समजावून सांगणारा तो ग्रंथ आहे. परंतु तो ग्रंथ अधिक फिलॉसॉफिकल असल्यामुळे त्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण काही जे काही पाली सुत्त असतात ना ते सुत्त आपण वाचायला पाहिजे. पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन सुत्त वाचणं खूप गरजेचं. दुसरं सुत्त वाचा अनंत लक्कन सुत्त, ते वाचणं खूप गरजेचं आहे. अनंत लक्कन सुत्त वाचायला पाहिजे. आणि तिसरं जे सुत्त आहे ते महासतीपट्टण सुत्त. कमीत कमी हे 3 जर तुम्ही व्यवस्थित वाचून काढले ना बुद्ध धम्म खूप लवकर समजायला लागतो. काय म्हणायचं आहे बुद्धांना, काय समजायचं आहे. आणि जर तुम्ही शब्द विपसना जर करत असेल तर मग अधिक उत्तम, अधिक त्या शब्दाला अर्थ लक्षात येतो, काय म्हणत आहे काय नाही. जुन्या काळी जेव्हा गोयंका गुरुजींचे शिबिरं वगैरे या ठिकाणी नव्हते त्याच्या अगोदर लोकांना धम्म समजतच नसत, फक्त वाचायचे, मांडायचे. मी अनेक मी ज्या घरातून आलो त्या घरामध्ये माझ्या आईचे जे भाऊ आहे सगळे बोधाचार्य आहेत, तुमच्यासाठी सांगतो. आणि मी त्यांचं लहानपणी प्रवचन वगैरे ऐकत असत. तर हे सगळं जर त्यांच्याकडे जर पाहिलं ना तर ते बोलायचं खरं, पण ते शब्द, त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या त्यावेळी लोकांना कळायचं नाही. परंतु गोयंका गुरुजीच्या क्षमतार विपसनामुळे अधिक बुद्ध धर्मातील शब्दाला अर्थ आणि व्याख्याला समजायला आपल्याला उपयोग झालेला आहे. म्हणून एक भाग आहे याच्यातला, एक थेरी यामध्ये महत्त्वपूर्ण आहे.
म्हणजे बौद्धिक स्तरावर वाचन आधी करणंही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे. चर्चा करत जा, एकमेकात चर्चा करायला पाहिजे. तुम्ही येता ना, तुम्ही अभ्यास करा. भक्तीची वेळेला नसतात, मग प्रत्येकाने ठरवायचं की आज कुणाला कांबळे ताईंना द्यायचं बोलायला, मग पुन्हा वाघमारे ताईंना द्यायचं, पुन्हा बनसोडे ताईला द्यायचं, पुन्हा काळे ताईंना द्यायचं. असं काही तर ठरवून तुम्ही प्रत्येकाने एक एक सब्जेक्ट ठरवा आणि तो चर्चा करत जा, संवाद करत जा. कारण तुमच्याकडे एवढा मोठा ग्रुप जमा होतो आणि तुम्ही एवढे जागृत आहात, तर ही चांगली गोष्ट आहे ना, खूप चांगली गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी अभ्यास करणं, चर्चा करणं, संवाद करणं, धम्माच्या बाबतीत वेळ वायाच नका करू. हे करणं खूप गरजेचं. जेव्हा तुमच्या घरातली कामं वगैरे पूर्ण झाली का हे सगळं तुम्ही सुरू करायला काही हरकत नाही. मग चर्चेतून आपल्याला धम्म समजतो, संवादातून धम्म समजतो, वाचण्यातून धम्म समजतो. पहिल्यांदा बौद्धिक स्तरावर धम्म समजणं आवश्यक आहे. आचरणाचा भाग नंतर येतो, पटकन येत नाही. आचरणात भागमध्ये दोष असू शकतो, त्रुटी असू शकतात. आचरणाचा भाग खूप मोठमोठ्या लोकांमध्ये दोष असतो, त्रुटी असतात, परंतु त्यांच्यामध्ये मोठमोठे ते लोकांना जाणीव असते की आपण चुका करत आहोत. त्यांना जाणीव असतं की आपण निंदा करत आहोत. त्यांना जाणीव असते की आपण खोटं बोलत आहोत. आपण जाणीव असते त्यांना की आपण दुसऱ्याच्या पाठीमागे त्याची निंदा करत आहोत. अशा प्रकारे जाणीव असणं खूप गरजेचं आहे ना, आपण काय करत आहोत. म्हणून कर्माच्या पाठीमागे स्मृती असणं खूप गरजेचं आहे. म्हणून भगवान बुद्धांनी महासतीपट्टण देण्याच्या पाठीमागचं जे प्रमुख कारण आहे की आपल्याला यथार्थ धर्म समजला पाहिजे. या ठिकाणी धर्म 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 जे आपण शब्द वापरतो ते शब्द याच्यासाठी वापरले जातात की आपल्या शारीरिक जे भौतिक तत्वाची जी काही अवस्था आहे तो धर्म आहे. आपल्या मानसिक जे चित्तवृत्ती आहेत, भावभावना आहेत, तो धर्म आहे. आणि ह्या निसर्गात विश्वामध्ये जे पदार्थ आहेत, जडत्व आहे, चेतनत्व आहे, तो धर्म आहे. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे, एक प्रकारे तुम्हाला सायंटिस्ट बनायचं आहे, असं काय म्हणायला काही हरकत नाही. तर या ठिकाणी आपण त्या पद्धतीने जाणं खूप गरजेचं आहे. तर या 4 आर्य सत्यामध्ये भगवान बुद्धांनी अष्टांग मार्गाचा उपदेश केलेला आहे. तो अष्टांग मार्ग काय आहे की या मार्गाने जर आपण गेलो, मक्का नंग अष्टांगिक मक्को सेठो, मार्गामध्ये अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे म्हटलेलं आहे. आपण जेव्हा बौद्ध बनतो ना, ज्याला बौद्ध म्हणतात, तर त्याचं एकच कारण आहे, ते मार्गांगावर असतो तेव्हा त्याला बौद्ध म्हणतात. मार्गांगावर नसेल तर बौद्ध म्हणता येत नाही. तो मार्गांग काय आहे, तर तो मार्गांग अष्टांगिक मार्ग आहे. त्याचे 8 अंग आहेत. आता हा मार्ग पतंजली योगामध्ये सुद्धा जवळपास 6व्या 7व्या 8व्या शतकामध्ये त्यांनी घेतलेला आहे. पातंजली जो काही ऋषी होता त्यांनी घेतला, आपलाच घेतलेला आहे. त्याला यम नियम प्रात्यार ध्यान धारणा समाधी असं सगळं म्हटलेलं आहे. 4 ब्रह्मविहार बी त्यांच्यामध्ये आहे. परंतु हा अष्टांग मार्ग बुद्धांनी मांडला, तो अनेक लोकांनी तो स्वीकारलेला आहे आणि ते पालन करताना पण दिसतात. परंतु आपण हा अष्टांग मार्ग स्वीकारणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मी अष्टांग मार्गाची सांगड घालून मी माझे जीवन चालवेन. कशामध्ये म्हटलं? 22 प्रतिज्ञा. एकदम चांगलं. तर 22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेब बोलले का नाही की अष्टांग मार्गाची सांगड घालायची आपल्याला आणि आपलं जीवन जगायचं आहे. मग त्या अष्टांग मार्गामध्ये पहिला आहे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, 2 सम्यक वचन, 3 सम्यक कर्म, 4 सम्यक आजीविका, 5 आणि 6वा आहे सम्यक व्यायाम आणि 7वा आहे सम्यक स्मृती आणि 8वा आहे सम्यक समाधी. हे खूप महत्त्वाचं. म्हणून तुम्हाला बऱ्याच वेळेला चक्र वगैरे आधी दिसतं ना, तर ते द्वादश निधानाचं चक्र असतं, अष्टांग मार्गाचं चक्र असतं. चक्राचा मतलब तेच आहे. तर या ठिकाणी सम्यक दृष्टी ही प्रथम आहे. सम्यक संकल्प आणि सम्यक दृष्टी या दोघाला मिळून प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. ही प्रज्ञा. आता या ठिकाणी सम्यक दृष्टीमध्ये काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो. जिस दृष्टि के माध्यम से वस्तु के स्वरूप का यथार्थ बोध हो जाता है उसे सम्यक दृष्टि कहते हैं. म्हणजे जे जे पदार्थ आहेत, मन आहे, शरीर आहे, भौतिक तत्व आहेत, त्यांचं यथार्थ स्वरूप जर आपल्याला समजायला लागलं तर ती सम्यक दृष्टी. आता यथार्थ स्वरूप काय आहे ते खूप डीप आणि खोल आहे. फक्त तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं आज मी बोलतो, कारण सम्यक दृष्टीचं विश्लेषण करायला गेलं तर सम्यक दृष्टीचं सूत्र दीपनिकायमध्ये खूप मोठं सूत्र आहे. तुम्हाला त्याच्यावरच अभ्यास करायला तर 1 वर्ष लागेल, फक्त बौद्धिक स्तरावर. इतकं चांगलं सूत्र त्या ठिकाणी. आणि त्या सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी सगळं त्याच्यात विश्लेषण केलेलं आहे की काय काय पाहिजे. तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की कुशल अकुशल, कुशल अकुशल, चांगला आणि वाईट या दोन्हीचं ज्ञान असणारा जो व्यक्ती असतो त्याला सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. फक्त चांगलं चांगलं नाही. या मुलांना तुम्ही चांगलं चांगलं शिकवता आणि वाईट काही माहीत होऊ देत नाही, आणि जेव्हा स्कूल कॉलेजमध्ये जाता तेव्हा ते बिघडतं.
त्याला दोन्ही लक्षात आणून दिलं पाहिजे ना, हे चांगलं आहे, वाईट आहे, कुशल आहे, अकुशल आहे. हे जर लक्षात आणून दिलं तर त्याच्यात सम्यक दृष्टी येऊ शकते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण चांगलंच लोकांना समजावून दे, नाही नाही नाही, वाईट काय हे पण सांगायला पाहिजे ना, त्याची एक पृष्ठभूमी आहे वाईटाची, ती आपण समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. मग कुशल आणि अकुशल हे ज्यांना समजतं तो सम्यक दृष्टी, चांगला आणि वाईट. आणि पुढे म्हटलेलं आहे जो आहार समुदाय जो समजतो त्याला सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. आहार किती प्रकारचे आहेत? एक इंद्रिय आहार, एक चेतना आहार, मन चेतना आहार. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं की आपल्याला जे विचार वगैरे आपण वाचतो ऐकतो तो सुद्धा एक भोजन आहे. आता तुम्हाला 1 वाजता कुठला आहार घ्यायचा आहे? त्याला कौलिक आहार म्हटलेल्या बुद्धाने. 1 वाजता भोजन घेणार आहात का नाही? आम्हाला खूप दिलं तिथं असं पूर्ण प्लेट भरून आणि चपाती, भाजी, भात, दोडक्याची भाजी आणि आणखीन काय भजी होते. मी काही नाही, भजीच खाल्ली, मला खूप आवडली ती. हां, तर ठीक या ठिकाणी आपण पाहिलं की हे जे शारीरिक आहार आहे ना, शरीराला पोषक आहार आहे ना, म्हणून शरीराचा एक आहार असतो. तर त्याला भगवान बुद्ध नंबर 1 ठेवतात. आणि त्यांच्या उपदेशामध्ये नंबर 1 जर काय असेल तर ते म्हणतात की सगळ्या जगातील विश्वातील जे सत्व असतात आहाराशिवाय राहू शकत नाही. हे त्यांचं पहिलं उपदेश आहे. आहाराला एवढं महत्त्वाचं आहे कारण त्यांनी 6 वर्ष उपास तपास क्लेश वगैरे सगळे भोगलेले आहेत ना. ते 6 वर्ष होते ते आणि 6 वर्ष सगळं पाहिलं आणि त्याला लक्षात आलं हे व्यर्थ आहे कारण शरीराला क्लेश देऊन काही उपयोग होत नाही, मनातल्या वासना वाढत राहतात आणि म्हणून त्यांनी त्याग केला. एवढंच नाही, त्यांना उपभोग पण माहीत होता. 29व्या वर्षापर्यंत त्यांच्या वडिलांनी शुद्धोधनाने त्यांना उन्हाळा पावसाळा हिवाळ्यामध्ये राहण्यासाठी जर AC असताना तर एवढी महल उभा करण्याची गरज नव्हती. त्यावेळेला AC नव्हता आणि म्हणून त्या काळी उन्हाळ्यामध्ये राहण्यासाठी अशी व्यवस्था त्या महलची केली जायची की जिथं आपल्याला गरम होऊ नये, थंडीमध्ये थंड वाटू नये आणि पावसाळ्यामध्ये एक चांगल्या प्रकारे विहार करता येईल अशा प्रकारे तिन्ही महाल त्यांना बांधले. अंतःपुरातल्या स्त्रिया, डान्स करणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या ते त्यांच्या आजूबाजूला सगळ्या राहायच्या. अनेक प्रकारचं मनोरंजनाचं साहित्य त्यांच्यासमोर होतं. असं नाही की त्यांना संसाराचा अनुभव नव्हता. त्यांचं लग्न झालं होतं, राहुल नावाचा मुलगा होता, यशोधरा नावाची पत्नी होती. सांसारिक अनुभवही तेवढाच त्यांच्यात परत आणला होता. आणि म्हणून एक दिसून येतं की सिद्धार्थ गौतमाने जेव्हा हे मध्यम मार्ग समजावून सांगितलं ना, ही दोन्ही टोकं त्यांना माहीत आहे. कामभोगाचं टोक त्यांनी 29व्या वर्षापूर्वी अनुभवलं होतं आणि 6 वर्ष तप आधी सगळं हे सगळं अनुभवलं होतं, आत्मक्लेश अनुभवले होते. मग ते म्हणतात कामेसु काम सुखिल्ली कामो योगो आत्त केल मत्तानुयोगो. हे दोन्ही टोकं सोडून द्या आणि मध्यम मार्ग राहताना तो मध्यम मार्ग जर काय असेल तो अष्टांग मार्ग आहे. याला अष्टांग मार्गालाच मध्यम मार्ग म्हणतात, पूर्ण 4 आर्य सत्याला नाही. अष्टांग मार्गाला मध्यम मार्ग म्हटलेला आहे. आणि म्हणून हा मार्ग आपल्या जीवनात उतरण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि इथं तुम्ही पहा की आपण जास्त बुद्धांची जी चर्चा करतो, सिद्धार्थ गौतमांनी घर त्याग केला, सिद्धार्थ गौतमांनी घर सोडलं, पत्नी सोडली, मूल सोडलं, राजवाडा सोडलं, एवढंच. आणि 6 वर्ष तप केलं. पण त्याच्यानंतर काय केलं? जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं ते जंगलात राहिले का? 45 वर्ष ते गल्ली गल्लीमध्ये फिरतात, गावागावामध्ये फिरतात, शहरामध्ये फिरतात. राजे महाराजे श्रेष्ठीगण उपासक उपासिका समान ब्राह्मण यांना ते उपदेश करताना आपण दिसतात. आणि ते कसं झालं? वॉकिंग. पहा, 45 वर्ष उपदेश करत ते फिरत आहेत आणि आपल्याला एवढंच लक्षात राहतं, ग्रहत्याग केला आणि तप केलं, बस. अरे 45 वर्ष त्यांनी जंगलात नाही राहिले, सोडून दिलं जंगल, जंगलाला महत्त्व नाही दिलं. हे जे बंदीजी सगळे आहेत ना, हे जंगलात राहण्यासाठी नाही, जंगलाच्या जास्त आतमध्ये पण राहायचं नाही, जंगलाच्या बाहेर पण राहायचं. अशा ठिकाणी सीमारेषा ठेवायची की ज्या ठिकाणी तुम्हाला भोजनदान उपलब्ध होईल. म्हणून सगळ्या लेण्या जर तुम्ही पाहिले ना, त्या लेण्यामध्ये लेण्याच्या खाली कोण राहतं? गायकवाड, भालेराव, जाधव, हे का राहतात? हे सगळे बौद्ध आहेत त्या काळचे, म्हणून त्यांची घरं तिथं होती ना. बौद्ध भिक्षूंना भोजन आधी देण्याचं काम ते करत होते. आणि लेण्याच्या आसपासची सगळी जागा बौद्ध भिक्षूंच्या त्या लेण्याच्या नावावर होती की त्यांना तिथून जे काही पीक येईल त्यांना तिथं भोजन पुरवायला पाहिजे, अशी व्यवस्था त्या काळचे राजे महाराजांनी करून ठेवलेली होती.
आणि म्हणून आहे की बौद्ध भिक्षू म्हणजे फक्त जंगलात जाऊन राहणं असा त्याचा अर्थ होत नाही. बौद्ध भिक्षू हा एक सामाजिक प्राणी आहे, समाजसेवक आहे, समाजाला गायडन्स करणार आहे. आणि भगवान बुद्धांनी त्या काळी जे जे लोक बुद्धिवान लोक होते त्यांना जवळ केलं, त्यांचा संघ बनवला. आणि तो संघ काय आहे? तो संघ तात्विक रिसर्च करणारा संघ आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन रखणारा संघ आहे, तार्किक दृष्टिकोन रखणारा संघ आहे. अशा संघाची निर्मिती केली आणि त्यांना शोध घ्यायला लावले, साधना दिल्या, शमत आणि विपसना देऊन त्याला शोध घ्यायला लावले. आणि काही भिक्खू हे कशात पारंगत होते? सारीपुत्त खूप प्रज्ञेमध्ये पारंगत होते, महामोगलाईन खूप रिद्धीमध्ये पारंगत होते, अशा प्रकारे. आणि हे आपले उपाली विनयामध्ये पारंगत होते. अशा अनेक भिक्षू वेगवेगळ्या म्हणजे तज्ज्ञ होते त्या काळी. तर अशा पद्धतीने भिक्खू निर्मितीच्या पाठीमागचं जे कारण आहे, जे पारंपरिक संन्यासी आहेत ना तसे नाहीत ते. पारंपरिक संन्यासी त्याचा काही संबंध नाही. भगवान बुद्धांनी पूर्ण चेंज केलेलं आहे. भगवान बुद्धांनी बौद्ध भिक्खू म्हणजे एक समाजाचा आदर्श म्हणून या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. म्हणून आपण एक काम करायला पाहिजे, फक्त भगवान बुद्धांच्या ग्रहत्यागावरच भर देऊ नका. 45 वर्ष समाजाची सेवा केली, याच्याकडे लक्ष द्या. समाजाला गायडन्स केलं, मार्गदर्शन केलं. आणि त्याचं रूपांतर काय झालं? नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, औदंपरी, वल्लभी, अशा अनेक 12 युनिव्हर्सिटी भारतात उभा राहिल्या ना. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बुद्धिझम हा ज्ञानावर भर देणार आहे, बुद्धिझम हा अनुभवावर भर देणार आहे, आणि बुद्धिझम एक पारमार्थिक ज्ञानावर भर देणार आहे. म्हणून सुरुवात जी आहे दुःख आहे, त्याची कारणं आहे, त्याचा निरोध आहे, त्याचा मार्ग आहे, याच्याविषयी ते चर्चा करताना दिसतात. या सम्यक दृष्टीमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे, ज्याला प्रतित्य समुत्पादाचं ज्ञान आहे तो सम्यक दृष्टी आहे असं म्हटलेलं आहे. आता सम्यक दृष्टीमध्ये खूप विश्लेषण येतं. तर तुम्हाला हे सम्यक दृष्टी सूत्र जेव्हा भत्तीजी करून किंवा कुणाला बोलवा आणि त्या सम्यक दृष्टी सूत्र इथे लावा आणि त्याचा अभ्यास करा, कर्मवारचा काही नाही. एक एक समजत आपण गेलं तरच पुढे जाणार आहोत. दुसरं याच्यामधलं एक अंग आहे, खूप महत्त्वाचं अंग आहे, आणि ते अष्टांग मार्गातील सम्यक संकल्प. संकल्प काय म्हणजे? दृढ निश्चय. आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये, विचारामध्ये एक दृढ निश्चय असला पाहिजे. तुम्ही एक निश्चय केला की आज वर्षावार समारोप करायचा आहे, हे दृढ निश्चय केला. हे जे विश्रांतवाडी, नागपूरचा, टिंगरेनगर या ठिकाणातून जे विभागातून ज्या उपासिक आल्या त्यांनी म्हटलं आपल्याला तिकडे जावं लागेल बरं. आणि त्यांनी निश्चय केला आणि मग ते आले. कुणी गाडीने आलं, कुणी ट्रेनने आले या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी हा दृढ निश्चय खूप महत्त्वाचा. परंतु या ठिकाणी जे सम्यक संकल्प जो आहे त्या सम्यक संकल्पनामध्ये असं म्हटलेलं की 3 प्रकारचे जे संकल्प ते आपण करायला पाहिजे. नैष्काम्य संकल्प, अव्यापार संकल्प, अहिंसा संकल्प. हिंसेचा संकल्प नाही करायचा. आता तुम्ही जर पाहिलं ना, लोक कसलं, आता भारताचं वातावरण तर पूर्ण गढूळ झालेलं आहे. काय गढूळ झालं? भारतातले लोक आपसामध्ये असे विचार करतात की भूतकाळामध्ये आमच्या पूर्वजांना या लोकांनी असा त्रास दिलेला आहे, आता वर्तमान काळामध्ये पण देत आहे, भविष्य काळामध्ये पण देतील, तर आम्ही त्यांचा नायनाट करू. फक्त आंबेडकरांनी सोडलं. आंबेडकरांनी कुणाच्याही नायनाट करण्यासाठी नाही, त्यांच्याकडे फक्त विषमता घालवण्यासाठी ते प्रयास करतात. किती वेळा ते म्हणतात आम्ही कुणाला अहित करणार नाही, आम्ही फक्त जागृत करत आहोत लोकांना की तुम्ही अशा प्रकारची विषमता पाळू नका, जातीयता पाळू नका, वर्णव्यवस्था पाळू नका, स्त्री पुरुष भेदभाव पाळू नका, सर्व मनुष्य समान आहेत असं बाबासाहेबांनी आपल्या 22 प्रतिज्ञाने सांगितलं. ती समता स्थापन करण्याचे आपले सगळे कार्यकर्ते प्रयत्न करतात. कुणाचा अहित्व, कुणाचा बदलाव अशा प्रकारची ती प्रवृत्ती नाही. भगवान बुद्धाचा धम्म का नष्ट झाला? तर ह्या द्वेषातून नष्ट झाला की भगवान बुद्धांनी आमच्या वेदाच्या विरोधात बोललेलं आहे, भगवान बुद्धांनी आमच्या धर्माच्या विरोधात बोललेलं आहे. अशा प्रकारचा त्यांचा चुकीचा ग्रह झाला. अनात्म हा जो सिद्धांत खूप महत्त्वाचा, निरीश्वरवादी हा बुद्धिझमचा खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि मग त्यांनी बौद्ध भिक्षूला या ठिकाणी उघडून काढलं, पूर्ण लेण्याचं बंदोबस्त करून टाकला आणि सगळे जुने विहार वगैरे त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेले. तर ह्या प्रकारे अशा प्रकारे द्वेष ठेवणारी जी माणसं आहेत, बदला घेणारी जी माणसं आहेत, त्याला हिंसा असं म्हणतात. आपण हिंसा नाही करत, आपण अहिंसा पाळतो. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितले की मनामध्ये असा विचार करा की सगळ्याविषयी मैत्री करा, सगळ्याविषयी करुणा करा, सगळ्याविषयी प्रेम करा. आपला भाव तो असतो. आपण कोणाला नष्ट करण्यासाठी कधीही प्रवृत्त होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सम्यक संकल्पनामध्ये की आपण जे काही संकल्प करतो तर त्या संकल्पनामध्ये आपण ज्यादा तर ज्या वस्तूची आसक्ती आधी जे आपण पकडून बसतो त्याच्यातून दूर होण्यासाठी आपण प्रयत्न करतो, हिंसेतून दूर होण्यासाठी प्रयत्न करतो, काम वासनेतून दूर होण्यासाठी प्रयत्न करतो. अशा प्रकारचे आपण संकल्प करायला पाहिजे. पुढचा जो आहे सम्यक वचन. वचन म्हणजे काय? वाचा.
तुम्ही कधी कधी शब्द वापरता ना, काय वाचा वाचा करतोय, हा शब्द वापरलाय का नाही तुम्ही? वाचा वाचा करते म्हणजे काय, बडबड करते. हा शब्द मी ऐकलाय म्हणून तुमच्यासमोर ठेवतो, तर तुम्ही ऐकला का नाही मला माहिती. वचन बोलणे, पण या ठिकाणी वचा वचा नाही, इथं सीमित आहे, इथं नियम आहे. इथं काय नियम आहेत? इथं सम्यक वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण मिथ्या मूर्षावादा करायचा नाही, खोटं बोलायचं नाही. आणि लक्षात ठेवा, जे खोटं बोलतात ना त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत लोक. खोटं बोलायचं नाही. एक वेळा खरं बोला, पण खोटं बोलू नका. खोटं बोलणाऱ्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही कधी कधी पतीला विश्वास ठेवत नाही ना, नाही मी इथंच आहे, आलो 1 तासात येतो, पण येत नाही लोक. आता मी ताईला म्हटलं मी आलो एक अर्धा 1 तासात पोहोचत आहे, पण एक अर्धा तास कधी मी सकाळी लवकर तयार झालो, पण आमच्याकडे कार नव्हती. मग कार यायला जरा वेळ पण लागली. आम्ही त्यांना उशिरा कळवलं होतं ना, त्यामुळे तो पावला. आणि काल दिवस मी बाहेर होतो त्यामुळे नाही. पण मूळचा वादा जो आहे ना तो आपण करायचा नाही. पिसून वचन आणि टोचून कुणाला बोलायचं नाही, कर्कश कुणाला बोलायचं नाही, अनर्थ व्यर्थ बडबड कुणाला करायचं नाही, चाडी चुगली कुणाला लावायचं नाही. हे वाचेचे शील आपण सांभाळायला पाहिजे. आपल्याला सवय लागलेली असते जुनी. कधी कधी होतं असं की आपण करतच राहतो. भांडणं करणाऱ्या लोकांचा चेहरा वेगळा दिसतो, माहिती आहे तुम्हाला. जे भांडणं करा, मी आता पटापट सगळ्यांना बळकू शकतो की कोण कोण भांडण करतं, पण नको मला नंतर तुम्ही येऊ देणार नाही. ते बाकींचं जाऊ द्या, माझा चेहरा बघा असं वाटतं का नाही, दादागिरी करणारी म्हणते. मला लोक घाबरतात चेहरा बघून, त्यांना असं वाटतं काय तर गुंडा दिसतो. तर एक प्रकारचा आपल्या चेहऱ्यावर तो भाव येत असतो. तर या ठिकाणी आपण कधीही खोटं बोलू नका, चाडी चुगली लावू नका, कर्कश बोलू नका आणि व्यर्थ बकवास करू नका. काही बडबड करण्यात काही अर्थ आहे. त्याविषयी अभ्यास करा, मेडिटेशन करा, कुशल संवाद करा. चौथा आहे सम्यक कर्म. कर्म म्हणत असताना या ठिकाणी मानसिक कर्मावर भर दिलेला आहे. तर किती प्रकारचे कर्म आहेत? कर्म म्हणत असताना या ठिकाणी शारीरिक कर्मावर भर दिलेला आहे. पानातिपात, प्राणीयोगी जीवहिंसा करायची नाही, आदित्यदान चोरी करायची नाही, कामे सुमिचाचारा वेरमणी. कळतं ना तुम्हाला हे सगळं? कामे सुमिचारा आधी जे काही शील आहेत ते आपण सम्यक कर्माच्या अंतर्गत आहे. सम्यक आजीविका. सम्यक आजीविका काय काय? तर आपण कमीत कमी 4 प्रकारचे व्यवसाय करायचे नाही. कुठले? नंबर 1 शस्त्रों का व्यापार, तलवार, बंदूक, बांगोळी असं विकत बसायचं नाही. नंबर 2 पशुओं का व्यापार, भेड, बकरी, काही काही चिकनची दुकानं पण आहेत बहुतांची. मी एक येरवड्यामध्ये गेलो होतो, आता नाव नाही सांगत चिकनच्या दुकानाचं. येरवड्यामध्ये गेलो होतो तर तिथे एक उपासक आहे. ते काय म्हणाले, भंतेजी आपलेच उपासक आहेत, त्यांचंच चिकनचं दुकान आहे, म्हणजे चिकन खूप छान देतात. आता हे चिकनचं दुकान, मटनचं दुकान, दारूचं दुकान हे बौद्धांसाठी नाही, बौद्धांनी नाही करायला पाहिजे. आपल्या धर्माचं पालन करा ना. तर या ठिकाणी जे आहे की शस्त्रों का व्यापार, पशुओं का व्यापार, मांस का व्यापार, शराब का व्यापार हे करायचे नाही. आणि जरा हत्तीबट्टीचे सगळे धंदे आपलेच आहेत. भीमनगर मध्ये एक ना एक हातबट्टीचा धंदा असतो आणि आमच्याच नेत्यात असतो, असं असता कामा नये. तर या ठिकाणी आमच्याकडे सम्यक आजीविका असली पाहिजे, शिलावर आधारित असलेली आजीविका असली. नंबर 6 सम्यक व्यायाम. हा व्यायाम कसाच आहे? हा व्यायाम जिममधला नाही. हा जो व्यायाम आहे मानसिक व्यायाम. काय व्यायाम सांगितलेला आहे? अकुशल कर्मों के परित्याग विषयक प्रयत्न करना. आपल्यामध्ये अकुशल जे कर्म निर्माण होतात, विचार निर्माण होतात, ते आपण काय केलं पाहिजे? परित्याग केला पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. बसल्या बसल्या आपल्याला असं वाटतं काल मला खूप बोलली, आता तिला येऊ दे, असं काही टोचून बोलू दिलं की तिच्या मनालाच लागलं पाहिजे. विचारपूर्वक बोलतो ना आपण. तर असं काही करू नका, काही गरज नाही. शत्रू जरी असला तर प्रेम करायला पाहिजे. कारण कर्माची फळं ज्याची त्याला मिळतात ना. ज्या भूमीमध्ये आपण बीज पेरतो त्या भूमीमध्येच उगवणार असतं. मग आपण आपल्या मानसिक भूमीमध्ये जरी दुसऱ्याविषयी असं वाईट विचार करत असतो तर ती भूमी आपल्याला जरूर त्याचं कर्माचं फळ देत असते. आणि म्हणून अकुशल कर्मों का परित्याग करना, कुशल कर्मों को संवर्धन विषयी प्रयत्न करना. आता तुम्ही सगळं कुशल कर्म करत आहात. 3 महिने बंदी तुम्ही प्रवचन ऐकलं, वंदना केली, ध्यान केलं, चर्चा केली, खूप कुशल कर्म. आज तर तुम्ही भरपूर कुशल कर्म करत आहात. सकाळी नाही कालपासून तुम्ही ठरवलंय की अशा प्रकारचा कार्यक्रम नियोजन आपल्याला पार पाडायचे. हे कुशल कर्म आहे. साध्या साध्या गोष्टीमध्ये कुशल कर्म होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी कुशल कर्मों के संवर्धन विषय प्रयत्न करना इस सम्यक व्यायाम के अंतर्गत आने वाले विषय.
उत्पन्न अकुशल धर्म नष्ट हो जाए इसके लिए प्रयत्न करना. आता समजा कुणाविषयी द्वेष वाढला तर तुम्ही काय करायला पाहिजे, कसं नष्ट करणार. एखाद्याने आपल्याला भांडण केलं, आपल्याविषयी खूप बोललं, आपल्या आईला बहिणीला घरच्यांना बोललो तर आपल्याला खूप राग येतो. मग त्यावेळेला तुम्ही काय करणार. बऱ्याच वेळेला असं होतं आपण विचारच करत बसतो काय काय बोलायचं आणि काय काय उत्तर द्यायचं. आणि काही काही लोक एवढे पटाईत असतात, तिकडून एक प्रश्न आला का इकडून उत्तर तयारच असतं. काय काय बोलायचं. आणि माणसाला असे काय बोलतात भांडणामध्ये, राग येव असंच बोलतात, राग येण्यासाठीच बोलतात, टोचूनच बोलतात. आणि मग असं का बोलली तसं का बोलली. सासूला कधी राग आणायचा हे सुनेला माहीत असतं, आणि सासूला माहिती आहे सुनेला कधी राग आणायचा. हे सगळं म्हणजे, आणि जास्तीत जास्त भारतीय परंपरेमध्ये आई बहीण भाऊ आणि घरचे लोक जे आपले जे असतात आदरयुक्त, त्यांच्यावरच लोक बोलतात आणि आपल्याला क्रोध यायला होतो. तर या ठिकाणी जरी आपल्याला क्रोध आला तर सगळ्या मैत्री भावना ठेवा, आपलं चित्त शांत राहील, आपल्याला प्रगती होईल, रोग येणार नाही, शारीरिक मानसिक अवस्था आपली ठीक राहील. अनुत्पन्न अकुशल धर्म उत्पन्न हो न सके इसलिए प्रयत्न करणार. आपल्यामध्ये वाईट निर्माण होऊ नये यासाठी आपण मनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. जो कुशल धर्म उत्पन्न नाही आहे उनकी प्राप्ती के लिए प्रयत्नशील होणार. तर जे कुशल धर्म आपल्यात उत्पन्न नसतील तर आपण उत्पन्न करण्याचा काय केला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. तर जो कुशल धर्म उत्पन्न है उन्हें वैपुल्य रूप देने के लिए यत्न करणार. तर या ठिकाणी जे कुशल धर्म जो आहे त्याचं संरक्षण करायला पाहिजे, त्याला वाढवायला पाहिजे, अशा पद्धतीने आपण प्रयत्न करा. 7वां अंग आहे सम्यक स्मृती. आता हे अंग खूप महत्त्वाचं आहे. हे पुरे महासती पट्टाण सूक्त जर तुम्ही वाचलं तर याच्यामध्ये तुम्हाला सम्यक स्मृतीविषयी तुम्हाला समजेल. स्मृतीशिवाय कुठल्याही धर्माचा अवेअरनेस करता येत नाही, जागृत राहता येत नाही. स्मृतीला भगवान बुद्धांनी प्रज्ञेचा अंग मानलेलं आहे. कायानुस्मृती, चालताना उठताना बसताना झोपताना हातवारे करताना प्रत्येक गोष्टीमध्ये सावधान असलं पाहिजे. कायाची स्मृती ठेवायची. एवढंच नाही, अंतर्बाह्य कायानुस्मृती, आपल्या अंतर शरीरातले जे पार्ट्स असतात, हृदय धडकताना, फुफ्फुस श्वास घेताना, पोटामधली अवस्था, छातीमधली अवस्था, डोक्यातली अवस्था, ह्या सगळ्या अवस्थेविषयी आपण स्मृतिवान असलं पाहिजे. अंतर्बाह्य स्मृतिवान असणं त्याला कायामे कायानुस्मृती असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे वेदनानुस्मृती. किती वेदना आहेत आपल्याला, सुख दुःख असुखा अदुखा, या 3 प्रकारच्या वेदना, जवळपास 108 प्रकारच्या वेदना आहेत. 3 डोळ्याला आहेत, कानाला आहेत, नाकाला आहेत, जिभेला आहेत, त्वचेला आहेत, मनाला आहेत. साहित्रिक 18 तर आहेत, पण सगळे एकूण मिळून भगवान बुद्धाने 108 प्रकारच्या संवेदना आहेत असं सांगितलं. त्या संवेदनेप्रती आपण स्मृती झाली पाहिजे. आता तुम्ही बसलेला आहात, पाय दुखत असतील, कंबर दुखत असेल, भूक लागली असेल, आहे ना, काही ना काही होत असेल ना, तर हे सगळं आता कधी तुम्हाला सगळ्यांना 1 वाजता सांगितलेलं आहे, 1 वाजले का भूक लागायला सुरू होईल, कल्पना. पण तुम्ही सगळे 2ला जेवता ना, 1ला जेवता, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण कायानुस्मृती, वेदनानुस्मृती, चित्तानु, आपल्या विचारानुस्मृती ठेवायला पाहिजे. धर्मानुस्मृती. धर्म म्हणजे काय, धर्म हे 4 आर्य सत्याला धर्म म्हटलेला आहे, अष्टांग मार्गाला धर्म म्हटलेला आहे, सप्तपूर्णागाला धर्म म्हटलेला आहे, आणि आपल्यामध्ये निर्माण होणारे जे विकार असतात, निवरण असतात, त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. यांची पण आपण स्मृती ठेवली पाहिजे. आणि 8वं आहे सम्यक समाधी. ही सगळ्यात महत्त्वाची. आता इथे चित्ताचे खूप प्रकार आहेत, पण आता मी जाणार आहे त्याच्या डिटेल्समध्ये. तर सम्यक समाधी जी आहे, समाधी पाली ग्रंथामध्ये 2 प्रकारच्या समाधीच्या व्याख्या आहेत. चित्ताची एकाग्रता. जवळपास भगवान बुद्धांनी 2 प्रकारची साधना सांगितली चित्ताला एकाग्र करण्यासाठी. एक आहे रूप समाधी, एक आहे अरूप समाधी. रूप समाधी सांगत असताना जवळपास 40 कम्मठाण सांगितली, 40 प्रकारच्या साधना पद्धती बुद्धांनी सांगितल्या. आता त्याच्यामध्ये 40 प्रकारमध्ये आपण आनापानसती ध्यान करतो, बाकीच्या पुढे आधी करताना दिसत नाही. पृथ्वी कसेन, आप कसेन, तेजो कसेन, वायू कसेन, अवधात कसेन, आधी काही कसेन 10 प्रकारच्या, स्मृती 10 प्रकारच्या, असे एकूण 40 प्रकारचे कम्मठाण बुद्धांनी सांगितले. आता हे जे कम्मठाण 40 प्रकारचे ध्यानाचे जे प्रयोग आहेत ह्याला रूप ध्यान असं म्हणतात. आणि दुसरा जो प्रकार येतो अरूप ध्यान. अरूप ध्यानमध्ये 4 प्रकार येतात. आकाशानंत्ययतन, विज्ञानानंत्ययतन, अंकिंचानंत्ययतन आणि न संज्ञानंत्ययतन. अशा प्रकारे रूप अरूप समाधी लावण्यासाठी 2 प्रकार बुद्धांनी सांगितले. रूप अरूप खूप सूक्ष्म आहे. अरूप साधना करणारे खूप कमी लोक आहेत, खूप भिक्षूमध्ये करत असतील. कारण अरूप साधनेमुळे आपलं चित्त अधिक सूक्ष्म होतं. आणि मग या जे धर्म आहे, जे पदार्थ आहे, जे तत्व आहेत, त्याच्या यथार्थ स्वरूपामध्ये आपल्याला जाता येतं. म्हणून अरूप समाधीला खूप महत्त्वाचं स्थान दिलं. म्हणजे पहिल्यांदा रूप केल्याशिवाय अरूपमध्ये जाता येत नाही.
तर या ठिकाणी समाधीमध्ये भगवान बुद्धांनी 2 प्रकार रूप अरूप सांगितलेले आहेत आणि त्याचप्रमाणे चित्ताची एकाग्रता एक समाधीची व्याख्या आहे आणि दुसरी व्याख्या आहे कुशल चित्त युक्त एकाग्रता म्हणजे समाधी. सील खूप महत्त्वाचं. शिलाशिवाय समाधी लागत नाही, कारण सील आपल्याला आपल्या इंद्रियाला आवर करतं, विकाराला आवर करतं आणि मग आपलं मन एकाग्र होऊ शकतं. तर अशा प्रकारे हे 8 अंग आहेत. कुठले कुठले? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका आणि सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी. अशा 8. ह्याला सील समाधी प्रज्ञेचा मार्ग असं वाटलं. म्हणजे मी 8 मार्ग गिनले याचा अर्थ प्रवचन संपलं असं नाही, संपन्न करतो 1-2 मिनिटात. तर या ठिकाणी आपण जो वर्षावास या ठिकाणी तुम्ही साजरा केलेला आहे, खूप छान, खूप छान, खूप चांगलं. कारण असे उपासक उपासिका मिळणं खूप कठीण आहे. आणि हे कधीही लक्षात ठेवा, जे धर्मगुरू आहेत त्यांचा द्वेष करू नका. कधी कधी ते लोक तुम्हाला रागात बोलले असतील, पण त्यांच्या पाठीमागचा उद्देश असतो की चांगलं होण्यासाठी. आपल्या मनासारखं सगळंच काही होत नाही. भिक्खू संघाची लाईफस्टाईल अलग आहे ना, उपासक उपासिकाची जीवनपद्धती अलग आहे. तर आम्ही म्हणून एक लक्षात ठेवायचे की आपण हे 4 परिषद जो आहे भगवान बुद्धांनी निर्माण केले त्याला विशेष महत्त्व आहे. उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुनी याला 4 परिषद असं म्हणतात. आणि म्हणून या 4 परिषद मिळून आपली सोसायटी बनते, आपला समाज बनतो. म्हणून याकडे विशेष करून यांचं जे नातं आहे, कम्युनिकेशन्स आहे, संवाद आहे, तो मात्र खूप कुशल आणि खूप चांगला असला पाहिजे. ठीक आहे, जास्त बोलणार नाही. थोडंसं मी भंतेजींसाठी समय ठेवलेला आहे, कारण बुद्धघोष यांनी तुमच्याकडे अजून प्रवचन दिले नाही. अनिरुद्ध भंतेजीने दिलेलं आहे असं मी ऐकलं. नाही दिलं? मेरे रोज से अच्छा, वो कह रहे हैं कि मैं रोज़ देता हूँ, आप दोनों को ही बात करें. आता वो ऐसा बात करें, ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं. तो भंती जी तो आपको देते रहते, तो उनकी बहुत मन की बड़प्पन है कि जो हमें दोनों के लिए समय उन्होंने दिया है. मैंने ज़्यादा समय लिया, इसलिए मैं जल्द से जल्द यहाँ समाप्त करता हूँ. और आपने बहुत ध्यान से और एकाग्रता से सुना. उत्तर उत्तर आपका उत्कर्ष हो जाए, उत्तर उत्तर आपकी प्रगति हो जाए, आपके घर परिवार के भरभराटी हो जाए, आयु वर्ण सुख और बल मिले, इस प्रकार की मंगल कामना करते हुए मैं मेरा यह प्रवचन समाप्त करता हूँ. थैंक यू.